हा तर आपण या लेक्चर मध्ये बोर्ड मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट या ठिकाणी लँग्वेज स्टडीवर आधारित 10 मार्कासाठी प्रश्न विचारला जात असतोय ते लँग्वेज स्टडी आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर आपण आपली ब्लँक नोट्स नंबर फर्स्ट करायचे आणि त्यातील पेज नंबर 7 करायचे। पेज नंबर किती करायचे? 5 पेज नंबर 7 करायचा आहे। लक्ष द्या, पेज नंबर 7 करायचा आहे। त्यामध्ये एक्झाम्पल नंबर फर्स्ट लँग्वेज स्टडी किती मार्कासाठी असते? 10 मार्क 10 मार्क्ससाठी असते। त्याच्यामध्ये ए आणि बी असे दोन प्रकार असतात। क्वेश्चन नंबर फर्स्ट ए डू आय डायरेक्ट म्हणजे लँग्वेज स्टडी त्यातला पहिला प्रश्न कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स खालील शब्द पूर्ण करा बाय युजिंग करेक्ट लेटर्स योग्य त्या लेटरचा वापर करून। म्हणजे या प्रश्नामध्ये 4 ब्लँक वर्ड देतात। बघा या ठिकाणी दिलेलं आहे 1 2 3 4 प्रत्येक शब्दामध्ये ब्लँक जागा दिलेली आहे। त्या ब्लँक ठिकाणी त्या रिकाम्या ठिकाणी योग्य ते लेटर भरून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचे असतात। तर बघूया या ठिकाणी कोणते लेटर भरल्याच्या नंतर अर्थपूर्ण शब्द तयार होते। आता PEOPLE बघा पहिलं PEOPLE या ठिकाणी ओ जरी भरलं तर पीपल म्हणजे जनता लोक। त्याच्यानंतर दुसरा शब्द MATCH सी हा लेटर जर आपण टाकलं मध्ये तर त्या ठिकाणी मॅच म्हणजे स्पर्धा। त्याच्यानंतर तिसरा शब्द ब्लॅक वर्ड्स या ठिकाणी HORSE आर जर टाकला आपण तर हॉर्स म्हणजे घोडा। त्याच्यानंतर चौथा ब्लॅक वर्ड्स त्या ठिकाणी ADU जर टाकला आपण तर अडल्ट म्हणजे वृद्ध। अशा प्रकारचे ब्लँक ठिकाणी एक ते लेटर भरून आपल्याला त्या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द 4 बनवायचे असतात। हा लँग्वेज स्टडी मधला पहिलाच प्रश्न, पहिल्याच मुख्य प्रश्नामधला पहिलाच प्रश्न अशा प्रकारचा असेल आणि हा 2 मार्कासाठी फिक्स आहे बोर्डामध्ये। या ठिकाणी लक्षात ठेवा, हा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी संपलेला आहे। तर या ठिकाणी खाली जे शब्द दिले ते खाली त्या ठिकाणी फिलअप करून घ्या त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने। ओके, तर व्यवस्थित लिहून घ्या त्या ठिकाणी। हा तर बघा या ठिकाणी आपण जे काही शब्द दिलेले होते म्हणजे ते खाली तुम्हाला जागा दिलेली आहे त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे। PEOPLE पीपल ओ भरले ओला अंडरलाइन मारा। दुसरा शब्द MATCH सी भरलेला आहे अंडरलाइन मारा। HORSE हॉर्स आर भरलेला आहे अंडरलाइन मारा। ADULT यू भरलेला आहे त्याला अंडरलाइन मारायचं। असं व्यवस्थित त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपले 2 मार्क फिक्स झाले लँग्वेज स्टडी मधले पहिल्या प्रश्नामधला पहिलाच प्रश्न 100% बोर्डामध्ये हा विचारणारच आहे। लँग्वेज स्टडी आपल्यासारखे आपण शिकवतात ना त्याच पद्धतीनं बोर्डाला त्या ठिकाणी येणार आहे। ते व्यवस्थित तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्यायचं आहे। आता दुसरा प्रश्न याच्यामधला दुसरा प्रश्न घेऊ आपण लगेच। या ठिकाणी 2 नंबरचा प्रश्न जर पाहिला आपण तर पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। नंबर सेकंड काय म्हणले तर पुट द फॉलोइंग वर्ड्स खाली शब्द ठेवा कसं इन अल्फाबेटिकल ऑर्डर। अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? ABCDच्या चढत्या क्रमाने मांडणी करणे। तर या ठिकाणी लँग्वेज स्टडी मध्ये 2 नंबरचा हा प्रश्न आहे आणि हा सुद्धा किती मार्काला आहे? 2 मार्कासाठीच आहे। तर या पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर या प्रश्नामध्ये 4 शब्दांचे 2 गट देतात। किती? 4 शब्दांचे 2 गट दिलेले असतात। तर लक्ष द्या, हा पहिला गट 1 2 3 4 किती शब्द आहेत? 4 शब्द आहेत। दुसरा गट 1 2 3 4 किती शब्द आहेत? 4 म्हणजे 4 शब्दांचे या ठिकाणी 2 गट आपल्या ठिकाणी येतात। पहिला गट सोडवला की 1 मार्क, दुसरा गट सोडवला की दुसरा मार्क अशा प्रकारचं। आता बघूया कसं सोडवायचं असते। आता लक्ष द्या या ठिकाणी पहिला शब्द पहिलं लेटर काय? यस। दुसरा शब्द पहिलं लेटर य, तिसरा शब्द पहिलं लेटर डी, चौथा शब्द पहिलं लेटर पी। हे काढलं आपण। आता ते काढलेले जे लेटर काढलेत ना ती ABCD प्रमाणे सुरुवातीला कोणते येते ते अगोदर घ्यायचा शब्द आपण। बघा ABCD मध्ये SLDP या तिन्ही 4 पैकी कुठला लेटर सुरुवातीला येईल? तर ABCD म्हटलं आपण तर डी अगोदर येईल। मग डी वाला शब्द कोणता आहे? डिस्कस। म्हणजे या ठिकाणी डिस्कस घ्यायचे DISCUSS डिस्कस। हा डी वाला शब्द कटला। आता राहिला काय? SLP। आपण ABCD जर म्हटलं SLP या 3 लेटर पैकी L अगोदर येते। मग L वाला शब्द कोणता आहे? लीडर। तर लिहा 2 नंबरला लीडर LEADER
DER. एल वाला शब्द कटला. आता राहिले दोन, एस आणि पी. आपण एबीसी जर म्हटलं तर एस अगोदर येईल का पी अगोदर येईल? तर नक्कीच पी अगोदर येईल. पी वाला शब्द कोणता आहे मग इथं? प्रेझेंट. तर लिहून घ्या 3 नंबरला प्रेझेंट. PRESENT प्रेझेंट. हा, तर आता एकत्र राहायला या ठिकाणी एस वाला. तर एस वाला शब्द कोणता आहे? सर्वायू आहे. मग या ठिकाणी आपण सर्वायू हा शब्द घेतला. SURVIVE सर्वायू. हे झालं अल्फाबेटिक ऑर्डरचा पहिला गट पूर्ण. या ठिकाणी 1 मार्क, 2 पैकी 1 मार्क फिक्स झाला. आता गट नंबर सेकंड बघू आपण. गट नंबर सेकंड. आता गट नंबर सेकंड बघूया कसं करायचं, लक्ष द्या. हा, आता गट नंबर सेकंडचं वैशिष्ट्य काय? चारीच्या चारी शब्दाची सुरुवात समान लेटरनं झालेली असेल. असंच तुमचं बोर्डामध्ये असेल. जे मी सांगतोय ना त्याच पद्धतीने तुम्हाला बोर्डामध्ये त्या ठिकाणी विचारलं जाईल. दुसरा गट, पहिला लेटर कोणता आहे? य. नेक्स्ट य. तिसरा शब्द पहिला लेटर य. चौथा शब्द पहिला लेटर य. म्हणजे प्रत्येक शब्दाची सुरुवात एल एल झाली. मग त्यावेळेस काय करायचंय? नेक्स्ट शब्दावर जावं. जर असं सारखे शब्द लेटर जर आले तर नेक्स्ट लेटरवर त्या ठिकाणी जायचे. आता दुसरा लेटर कोणता? इथं आय, इथं ओ, इथं यू, इथं ए. हा, आता मला सांगा एबीसीडी प्रमाणे एल आय अगोदर का एल ए का एल यू का एल ए? तर एबीसीडी म्हटलं आपण तर एल ए अगोदर येईल. मग एल ए वाला कोणता आहे? लार्ज. म्हणून LARGE घेतलं. एल ए वाला कटला. आता एल आय अगोदर का एल ओ का एल यू? आपण विचार जर केला एबीसीडीचा तर एल आय अगोदर येईल. बरोबर आहे. तर एल आय वाला कोणता आहे? मग लाईट. म्हणून लाईट घेतलं. LIGHT लाईट घेतलं. एल आय वाला कटला. आता एल ओ अगोदर का एल यू MNOPQRSTU MNOPQRSTU म्हणजे अगोदर ओ येते. मग एल ओ वाला कोणता आहे? लॉयल. म्हणून लॉयल घेतलं. LOYAL. या आता राहिलं एकच एल यू वाला. एल यू वाला कोणता आहे? ल. म्हणून LUCK ल या ठिकाणी घेतलं. आणि आपला लँग्वेज स्टडी मधला दुसरा प्रश्न या ठिकाणी व्यवस्थितपणे सोडवलेला आहे. हे 2 मार्क, वरील 2 मार्क, हे 2 मार्क. लँग्वेज स्टडी मध्ये 10 पैकी 4 मार्क आपले फिक्स झालेले आहेत. आता लँग्वेज स्टडीचा आपल्याला तिसरा उपप्रश्न पाहायचा आहे. लँग्वेज स्टडीचा किती? तिसरा उपप्रश्न पाहायचे. पंक्च्युएट द फॉलोविंग. तिसऱ्या नंबरला असते हे. लँग्वेज स्टडी मध्ये किती मार्क असेल? त्याला 2 मार्क आहेत. याच्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न असतात, 1 आणि 2. बघा याच्यामध्ये काय? योग्य त्या पंक्च्युएशन मार्कचा वापर करून आपल्याला वाक्य परत लिहायचं असते. पंक्च्युएशन मार्क्सच्या संदर्भात त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये मिस्टेक केलेलं असते. मग त्याला आपण दुरुस्त करायचं असते. ओके, मिस्टेक म्हणजे ग्रॅमॅटिकल मिस्टेक नसते, फक्त पंक्च्युएशन मार्कचा त्या ठिकाणी अभाव असतो. त्याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्कचा वापर केलेला नसतोय. मग आपण पंक्च्युएशन मार्कचा वापर करून ते वाक्य परत त्या ठिकाणी लिहायचं असते. तर आता काय लक्ष द्यायचं इकडं? हो का? वेल आय विश यू लक सेड सितारा. आता काय बाळांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर सेड सिताराम हा वाक्याचा दुसरा भाग आहे आणि वेल आय विश यू लक हा वाक्याचा पहिला. म्हणजे काय? हे पहिला वाक्याचा जो भाग आहे ना, हा शेर सीतारामच्या तोंडचा आहे. म्हणजे सीतारामच्या तोंडचा आहे. म्हणजे एखादा शब्दसमूह एखाद्याच्या तोंडचा जर असेल तर त्याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ठेवतात. म्हणून पहिला भाग, वाक्याचा पहिला भाग हे सीतारामच्या तोंडचा असल्यामुळं अगोदर दुहेरी अवतरण चिन्ह स्टार्ट करायचं. आपण दुहेरी अवतरण चिन्ह स्टार्ट केलं, वाक्य लिहून घ्या. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य सुरुवात कॅपिटल करायचं. म्हणून W कॅपिटल घेतलं तर WELL वेल. आता आय हे सेपरेट वापरलं सर्वनाम म्हणून त्यावेळेस नेहमी आय कॅपिटल करायचं. आय विश WISH आय विश यू लक LUCK लक. हा, आता या ठिकाणी ज्याच्या तोंडचे शब्द आहेत ते शब्द संपले म्हणून या ठिकाणी पूर्ण देऊन कॉमा द्या. आणि कॉमा देऊन काय करायचंय? आता कोण म्हणले? शेर सीताराम. म्हणून शेर सीतारामचे यस कॅपिटल शेवटी पूर्णविराम या ठिकाणी कॉमा द्या. ओके. हा, आता नंबर टू व्हॉट्स युअर नेम लिटल वन आस्क्ड द टीचर. हा वाक्याचा पहिला भाग झाला. व्हॉट्स युअर नेम लिटल वन आणि आस्क्ड द टीचर. कोणी विचारलं? टीचरने विचारलेलं आहे. मग कोणीचा तोंडचे शब्द आहे? टीचरच्या. म्हणजे वाक्याचा पहिला भाग आणि वाक्याचा दुसरा भाग. हा पहिला भाग, दुसरा भाग. म्हणजे पहिला भाग आहे ना, हा पहिला भाग टीचरच्या तोंडचा आहे. मग एखादे शब्दसमूह एखाद्याच्या तोंडचा असेल तर त्याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ठेवतो आपण. म्हणून चला ठेवूया आपण. पहिला भाग या टीचरच्या तोंडचा असल्यामुळं सुरुवातीला दुहेरी अवतरण चिन्ह स्टार्ट केलं. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य सुरुवात कॅपिटल ठेवायचं असतंय. म्हणून W कॅपिटल.
आता या ठिकाणी वर्ड्सला अपॉस्ट्रॉफी एस ठेवलं पाहिजे. वर्ड्स युअर YOUR युअर नेम NAME नेम लिटल LITTLE लिटल वन. हा आता टीचरच्या तोंडचे शब्द संपले म्हणून त्या ठिकाणी दुहेरी चिन्ह क्लोज करा, कॉमा द्या आणि आस्क्ड द टीचर वाक्याचा दुसरा भाग लिहायचे. ASKED आस्क्ड द टीचर TEACHER शेवटी पूर्णविराम दिला विसरायचं नाही. इथं झाला आपला परत 2 मार्क. 10 पैकी 2 मार्क 8 टोटल 6 मार्क आपले क्लिअर झाले. आता नंबर आलो 4 कडे. याच्यामध्ये काय म्हणले बाळांनो, मेक 4 वर्ड्स 4 शब्द बनवा. मेक म्हणजे बनवा, मेक 4 वर्ड्स म्हणजे 4 शब्द बनवा. बरोबर आहे. कसं, मिनिमम ऑफ 3 लेटर्स इज म्हणजे जे 4 शब्द बनवणार ना त्या 4 शब्दांमध्ये कमीत कमी 3 लेटर्स असणं आवश्यक आहे. युजिंग द लेटर्स इन द वर्ड बेंचमार्क या बेंचमार्क शब्दातील लेटरचा वापर करून 4 अर्थपूर्ण शब्द बनवा म्हणलेला आहे. मग प्रत्येक शब्दामध्ये 8 प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 लेटर असणं आवश्यक आहे. 3च्या पुढे असू द्या चालते पण 3च्या आत येऊ द्यायचं नाही. म्हणजे 1 लेटरवाला आणि 2 लेटरवाला शब्द चालत नाहीत. 3 किंवा 3च्या पुढचे लेटर असणारे शब्द चालणार. आता इथं जर विचार केला तर किती शब्द लेटर आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 लेटर आहेत. या 9 लेटर पैकीच वापर करायचे आपल्याला आणि 4 अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. तर बघूया आपण बनवू मग. हो का, MARK मार्क म्हणजे गुण. MARK पहिली अट काय, या लेटरच्या बाहेर नाही गेलं पाहिजेत. आपण या लेटरच्या बाहेर नाही गेलो. आपण MARK 4च्या 4 लेटर त्या दिलेल्या शब्दामध्ये आहेत. पहिली अट पूर्ण केली. आणि दुसरी अट काय की आपण जो काही शब्द तयार केला आहे त्या शब्दामध्ये कमीत कमी 3 लेटर असणं आवश्यक आहे. 1 2 3 4 3 पेक्षा जास्त आहेत, आरामात काही अडचण नाही. इथं आपल्याला अर्धा मार्क पडेल. त्याच्यानंतर दुसरं काय घेता येईल आपल्याला या ठिकाणी, तर नेम NAME नेम म्हणजे नाव. NAME आहेत का पूर्ण, हो आहेत. NAME. त्याच्यानंतर ना काय येईल आणखीन या ठिकाणी, हिअर हा शब्द बसेल का, HEAR हिअर म्हणजे ऐकणे. 3 आहेत का, हो 3 पेक्षा जास्त आहेत हिअर. त्याच्यानंतर ना आणखीन त्या ठिकाणी काय घेता येईल, तर त्या ठिकाणी मेक MAKE म्हणजे मेक हा शब्द येईल. MAKE मेक, बरोबर आहे, मेक. तर ही 4 जे शब्द तयार केलेत ना त्या 4 शब्दातले लेटर या बेंचमार्क मध्ये आहेत. हे पहिली अट. आणि दुसरी अट काय, आपण जो काय शब्द तयार केले 4 त्या 4च्या 4 शब्दामध्ये कमीत कमी 3 लेटर्स असणं आवश्यक आहे. आपण चेक जर केलं तर 1 2 3 4 प्रत्येक शब्दामध्ये 3 किंवा 3 पेक्षा पुढे शब्द लेटर्स आहेत, अलीकडे नाहीत. म्हणून आपल्याला या ठिकाणी 2 मार्क, 2 पैकी 2 मार्क फिक्स असणारच. त्याच्यामध्ये काहीही अडचण नाही. आपला 4 नंबरचा उपप्रश्न लेटर लँग्वेज मधला 4था प्रश्न संपलेला आहे. हा, आता पुढे याच्यानंतर 5वा उपप्रश्न घेऊया आपण. व्यवस्थित लिहून घ्यायचंय. घ्या 5वा उपप्रश्न. बघा या ठिकाणी काय म्हणले 5व्या उपप्रश्नामध्ये की या ठिकाणी लक्ष द्या. बघा 5वा उपप्रश्न, राईट द रिलेटेड वर्ड्स संबंधित शब्द लिहा. राईट द रिलेटेड वर्ड्स म्हणजे संबंधित शब्द लिहा. बरोबर, ॲज शोन इन द एक्झाम्पल उदाहरण दिल्याप्रमाणे. बघा इथं वेब डायग्राम आहे ना, हो का. वेब डायग्राम आतमध्ये एक शब्द आहे, तिथं बोर्डामध्ये असेलच 5 नंबरला. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 असं 5 तुम्हाला बॉक्स दिलेले असतील आणि मग एका बॉक्समध्ये त्यांनी ऑलरेडी फिलअप करून देतात त्या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून. त्या एक्झाम्पल प्रमाणे बाकीचे 4 जे बॉक्स आहेत त्या 4 बॉक्स आपल्याला भरायचे आहेत. आता स्कूल, शाळा कशी असते, ब्युटिफुल स्कूल असू शकते, BEAUTIFUL. स्मार्ट स्कूल. त्याच्यानंतर ना त्या ठिकाणी इंग्लिश स्कूल, ANGLISH. त्याच्यानंतर मॉडर्न स्कूल है ना, MODERN.
मॉडर्न स्कूल. या ठिकाणी सुद्धा 2 पैकी 2 मार्क आपल्याला क्लिअर आले. याचा अटच अशी आहे की जो आतमध्ये शब्द दिलेला असतो ना त्याशी संबंधितच शब्द आले पाहिजेत. तर आपण घेतलेलं आहे, व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट आता लँग्वेज स्टडी मधला या ठिकाणी 6वा प्रश्न, त्याच्यामध्ये ए बी असं 2 असतात. ए मधला शेवटचा प्रश्न आहे बघा. 6 नंबर काय म्हणाले, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब. या शब्दाकडे लक्ष द्या. वर्ब म्हणालं आहे. कंप्लीट द वर्ड चेन, शब्दांची साखळी पूर्ण करा. शब्दांची साखळी काय करा, पूर्ण करा. पण कोणते शब्द, वर्ब. या ठिकाणी नाउन पण येऊ शकते, ऍडजेक्टिव्ह पण येऊ शकते. नाउन म्हणलं की 4 शब्द नाउन पाहिजेत. वर्ब म्हणलं की 4 शब्द वर्ब पाहिजेत. आणि ऍडजेक्टिव्ह जर म्हणलं तर 4 शब्द ऍडजेक्टिव्हचे पाहिजेत. तर या ठिकाणी काय म्हणाले, वर्ब. म्हणजे आता 1 2 3 4 हे जे 4 शब्द घेणार आहोत ना आपण, ते 4 शब्द हे वर्बच पाहिजेत. दुसरा चुकून जरी नाउन आलं किंवा ऍडजेक्टिव्ह आलं, पूर्ण साखळी तुमची खराब होत असते. 2 पैकी 2 मार्क येण्याच्या ऐवजी तुम्हाला डायरेक्ट 0 मार्क येतील. म्हणून याची काळजी घ्या. याची काळजी आपण कशी घेतलेली आहे की तुम्हाला पेज नंबर, तुमच्याच ब्लॅक नोट्स मध्ये पेज नंबर 4 वर त्या ठिकाणी प्रत्येक लेटर पासून 2 नाउन, 2 वर्ब आणि 2 ऍडजेक्टिव्ह तुम्हाला दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ते अडचण जाऊ नये. म्हणून हे तुम्हाला पाठ जर केलं तर 2 पैकी 2 मार्क तुम्हाला फिक्स आहेत. तर बघूया आता वर्ब म्हणलेलं आहे. तर आता कुठे आपण, चला आपल्या पेज नंबर 4 कडे जाऊ. आपण पेज नंबर 4 वर आलो आपण. आता पेज नंबर काय, नाउन पासून दिलेले आहेत, हे वर्ब पासून दिलेले आहेत, हे ऍडजेक्टिव्ह पासून दिलेले आहेत. हे तुमच्या नोट्स, ब्लॅक नोट्स नंबर 1 मध्ये पेज नंबर 4 वर दिलेलं आहे. आता वर्ब, तर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी कोणतं दिलेलं आहे, शेवटचा शब्द आपला वर्ड चेन साठी शेवटचा शब्द कोणता आहे त्या ठिकाणी. तर बघूया आपण शेवटचा शब्द अगोदर कोणता आहे ते. तर कोणतं दिलेलं आहे या ठिकाणी, थिंक दिलेला आहे. काय दिलेलं आहे, थिंक दिलेला आहे. म्हणजे काय, थिंक वर्ब करायचं आहे. शेवटी काय मग, के आहे. तर चला आता आपला वर्ब कडे जाऊ आपण. वर्ब दिलेले आहेत ना, के दिले शेवटी. तर वर्ब के, हो का, के इथे दिलेला आहे. के पासून कीप आणि KNOW. तर आपण कीप घेऊया, KEEP, कीप आहे ना. तर चला आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊया. कीप, KEEP. शेवटी काय आलं, पी. चला पी पासून कोणता वर्ब घेतलात बघू आपण. हो का, पी वर्ब मध्ये जायचं आपल्याला, बरोबर आहे. पी पासून जर गेलं आपण तर या ठिकाणी दुसरीकडे जाऊ आपण. हो का, इथे दिलेले आहेत पी. हो का, पी 2 नंबरचा. हो का, पी पासून प्ले आणि पुश. तर प्ले घेऊ आपण. काय घ्यायचं, प्ले. पी पासून काय वर्ब आहे आपला, PLAY, प्ले. तर शेवटी काय आलं, वाय आलं. वाय पासून बघूया आपण. वाय पासून कोणते आहेत ते. वाय पासून वर्ब मध्य भागात येते वाय पासून कोणते, येलो आणि यल आणि यार. तर यल घ्या आपण. त्या ठिकाणी यल घ्या. YELL. शेवटी काय आलं, यल है ना. शेवटी काय आलं, यल. तर यल पासून कोणता आहे पाहूया. यल पासून कोणता आहे, यल पासून जर पाहिलं आपण, यल पासून यल पासून जर पाहिलं तर एक मिनिट, सॉरी, यल पासून जर पाहिलं तर यल लिव आणि लर्न. तर आपण लर्न घेऊया. काय घेऊ आपण, लर्न. LEARN, लर्न. चला 2 मार्क फिक्स. कुणाची हिंमत नाही अर्धा मार्क कटवण्याची, लक्ष द्या. कुणाची हिंमत नाही अर्धा मार्क तुमच्या कटवण्याचे. 2 पैकी 2 मार्क आलेच पाहिजेत. असं जर लिहिलं तर मार्क घेतल्याशिवाय जागचं हालायचंच नाही. झालं, ओके. हे झालं आपल्या लँग्वेज स्टडी मधला ए मधला 8 पैकी, म्हणजे 8 प्रश्न, 6 प्रश्न सोडवले. 6 पैकी 4 सोडवायचे असतात. 4 दुने 8 मार्क आपले फिक्स असतात. पण आपण 6च्या 6 या ठिकाणी सोडवलेले आहेत. आता ह्याच्यानंतर ना बी सेक्शन असतोय. आता ह्याच्यात काय असतंय, बी सेक्शनला किती मार्क असतात, 2 मार्क असतात. तर आपण चला ते पण आपण घेऊया या ठिकाणी. बघा आता ह्याच्यामध्ये काय असतंय, याच्यामध्ये अटेम्प्ट एनीवन, एकतरी ए सोडवा किंवा बी सोडवा. बोर्डामध्ये सुद्धा असंच असतंय. कन्फ्युज व्हायची बिलकुल गरज नाही. 100% मी जे सांगतोय तसाच प्रश्न पेपर तुम्हाला येईल त्या ठिकाणी. म्हणून घाबरायची गरज नाही. मी जसं सांगितलं तसाच पेपर तुमचा बोर्डाचा येईल. एला ऑर बी आहे, ऑर. मग ह्याला सोडवायचं नाही, कारण असे फ्रेज तुम्हाला बरेचसे थोडे पाठ करावं लागेल आणि आपल्या वाक्यामध्ये त्याचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला बनवायचे. हे थोडंसं हार्ड आहे. याच्यातला मी आपण 2 नंबरचा म्हणजे बी नंबरचा आपण
क्वेश्चन निवडलेला आहे सोडविण्यासाठी. याच्यासाठी आपण एक प्रश्न तयार एक सूत्र तयार केलंय. त्या सूत्र आपण मध्ये बसवायचे आणि वाक्य त्या ठिकाणी तयार करायचे. तर चला अगोदर आपण सूत्र ते लिहून घेऊया. जे सूत्र नेमकं आहे कसं ते आपण सूत्र घेऊया. तर या ठिकाणी सूत्र घेतलेलं आहे. पहिल्यांदा मूळ वाक्य घ्या, दुसऱ्यांदा हो किंवा विचचा वापर करा. सजीव असेल तर हो घ्या, निर्जीव असेल तर विच घ्या, एचवी घ्या, नंतर व्हेरी, नंतर एडीजे. हे सूत्र वापरून आपल्या त्या ठिकाणी वाक्य बनवायचं आहे. तर घेऊया आपण. चला तर आपण बनवूया. पहिल्यांदा काय इथं मूळ वाक्य. मूळ वाक्य कोणतं आहे मग? आय सिलेक्टेड 3 पोएम्स. घ्या ISELECTED. आय सिलेक्टेड 3 पोएम्स. POEMS. मूळ वाक्य घेतलं, एक स्टेप पूर्ण केली. दुसरी स्टेप काय? हो किंवा विच या दोन्हीपैकी एक. कशाबद्दल? जर सजीवाबद्दल माहिती सांगितली तर विच हो घ्या आणि निर्जीवाबद्दल माहिती सांगितली तर विच घ्या. तर आता 3 पीसेस कशाबद्दल माहिती सांगितलं? 3 पीसेस म्हणजे 3 तुकड्याबद्दल. आता 3 तुकडे म्हणलं तर तो निर्जीव असणार आहेत नक्कीच. मग निर्जीव असेल तर विच घ्यायचे म्हणून विच घेतला आपण. विच घेतलाय. हो किंवा विचचा प्रश्न मिटला. दुसरी स्टेप संपली. तिसऱ्या स्टेप मध्ये एचवी. जर वाक्यात एचवी असेल तेच एचवी घ्यायचे आणि जर एचवी जर नसेल तर V1 जर असेल तर V1 असेल तर आय एम, इज, आर पैकी घ्या आणि V2 असेल तर वॉज किंवा वेअर पैकी घ्या. आता वाक्यामध्ये जर बघितलं तर सिलेक्टेड ही V2 आहे. सिलेक्टेड काय? V2 आहे. V2 असल्यामुळे वॉज किंवा वेअर घ्यायचे. मग वाज घ्यायचं का वेअर घ्यायचे? ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे ते एकवचनात असेल तर त्याच्या पुढे वाज घ्या. ज्याच्याबद्दल माहिती सांगितलं ते अनेक वचनात असेल तर वेअर घ्यायचे. आता 3 पीसेस म्हणलेलं आहे, मग अनेक वचनात आहे म्हणून अनेक वचनात असल्यामुळे वेअरचा वापर करा एचवीसाठी. वेअर. एचवीचा प्रश्न मिटला. पुढे व्हेरी म्हणून व्हेरी घेतला. आता पुढे एडीजे म्हणजे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? ज्याच्याबद्दल माहिती सांगितली त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह. आता 3 पीसेस मग काय? व्हेरी इम्पॉर्टंट असतात, उपयुक्त असतात. तर व्हेरी युजफुल. आपण काय घेतलं ऍडजेक्टिव्हसाठी? युजफुल. शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही. इथं आपल्याला 1 मार्क फिक्स झाला. 2 पैकी 1 मार्क फिक्स झाला. नेक्स्ट आता दुसरं घेऊ आपण. नेक्स्ट पुढं नंबर 2 बी मधला 2 अटेम्प्ट एनीवन. एला परत ऑर बी आहे. एला परत ऑर हे सोडवा किंवा हे सोडवा. आता याच्या ए मध्ये काय म्हणलं? ऍड प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे काय? अगोदर जोडणे. ऑर सफिक्स. सफिक्स म्हणजे काय? नंतर जोडणे. या प्रश्नामध्ये असे 2 शब्द दिलेले असतील तुम्हाला. किती शब्द दिलेले असतील? 2 शब्द दिलेले असतील. या दिलेल्या 2 शब्दाला दिलेल्या ना एकतर प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द आपल्याला बनवायचे आहेत. 2च शब्द असणार. तर मग आपण जर विचार जर केला तर सफिक्स कोणते दिलेले आहेत आपण? तर का हे ओके प्रिफिक्स आहेत. प्रिफिक्स अन, इन, डिस, इन, आय एम हे प्रिफिक्स आहेत. सफिक्स मेन, नेस, लेस, फुल, IVELY, ION, ATION, ER, OR हे सफिक्स आहेत. तर चला एवढ्यापैकी कोणतं बसेल तर ते आपण पाहूया. ते कोणते बसेल त्याच्यामध्ये ते आपण पाहणार आहोत. तर बघा इथे या ठिकाणी करेज. करेजला जर पाहिलं आपण तर डिस्करेज. डिस जमेल का? जमेल इथं डिस प्रिफिक्स घ्यायचं. डिस्करेज. COURAGE. काय लावलं आपण? DIS लावलं. वंडर. वंडरचं वंडरफुल सफिक्स लावू आपण. WONDERFUL. काय लावलं आपण? FUL हे सफिक्स लावलं. अगोदर पहिल्याला काय लावलं? प्रिफिक्स लावलं आपण DIS डिस्करेज. आणि दुसऱ्याला काय लावलं आपण? सफिक्स लावलं FUL वंडरफुल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी लँग्वेज स्टडी मधला बी मधला 2 नंबरचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये आर मध्ये बी आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. याच्यामध्ये काय असते मग बाळांनो? हे जे वरी जे दिलेले शब्द आहेत ना 2 तेच 2 जसे शब्द खाली देतात आणि त्या दोन्हीपैकी एका शब्दाचा वापर आपण आपल्या वाक्यामध्ये करायचा असतोय. तर पाहूया आपण. बघा करेज COURAGE. करेज इज वंडरफुल थिंग्स. WONDERFUL वंडरफुल थिंग. आता इथं काय? करेज हा शब्द घेतला आपण. करेज हा. आता वंडर नाही या ठिकाणी लकीर आलेला आहे. त्याचं काही देणं घेणं नाही आपल्याला. हा दोन्हीपैकी एक शब्द आपल्या वाक्यामध्ये आला पाहिजे. तर करेज हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. इथं आपल्याला 1 मार्क. ऍक्च्युअली हे जर वरलं जर सोडवलं तर याला सोडवायची गरज नाही.
पण आपण हे सुद्धा तुम्हाला सोडून दाखवलं. इथे लँग्वेज स्टडी तुमची संपलेली लँग्वेज स्टडी नंबर फर्स्ट व्यवस्थित तुम्हाला लिहून घ्यायचं, त्याचा अभ्यास त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे.